नाशिक महानगरपालिकेला मनसेचं निवेदन, पाणी आणि रस्त्यांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत शहरातील पाणी आणि रस्त्याच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे। शहरातील अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने येणारं आणि दूषित पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर। शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा अनियमित असून कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। याशिवाय काही ठिकाणी येणारं पाणी दूषित आणि दुर्गंधीयुक्त असल्याने गृहिणींमध्ये तीव्र संताप आहे। रस्त्यांची दुरावस्था आणि अपघाताचं प्रमाण वाढले आहे। नाशिक शहरातील अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे। या खराब रस्त्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढले असून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते। महानगरपालिकेला आंदोलनाचा इशारा। मनसेनं महानगरपालिकेला इशारा दिलाय की पाणी पुरवठ्याचा प्रश्न 2 दिवसात सोडवावा आणि 8 दिवसाच्या आत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अन्यथा मनसे महानगरपालिका भवनासमोर जन आंदोलन आणि साखळी उपोषण करेल। पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला प्रदेश अध्यक्ष सुजाता डेरे तसेच सत्यम खंडाळे, धीरज भोसले, नितीन माळी, सचिन सिन्हा, मनोज घोडके, मिलिंद कांबळे, अतुल पाटील, ज्ञानेश्वर बगडे, विशाल भावले, अनंता सांगळे, नितीन अहिरराव, ललित वाघ, मेघराज नवले, बबलू ठाकूर, प्रफुल्ल बनबैरू, सौरभ खैरनार, उदय देशमुख आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक शहराला संपूर्ण पाणी मिळावं यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। 2 दिवसात जर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही 1 तारखेच्या नंतर जन आंदोलन करणारे, साखळी उपोषण करणारे आणि या शहरामध्ये पाणी मिळावं यासाठी आमचं खूप मोठं आंदोलन उभं करणारे आणि जनतेने सुद्धा सहभागी व्हावं। अधिकाऱ्यांनी सुद्धा आयुक्त मॅडमला आम्ही सांगितलं की 2 दिवसात पाणी नाही मिळालं तर आम्ही आंदोलन करू। अण्णा, ज्या प्रकारे प्रशासन आहे सगळ्या पक्षाच्या वतीनं पाण्यासाठीच जे ते आयुक्तांची भेट घेतली जाते। भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आणि नुसतं खोटा प्रचार केला जातो। विकास विकास कसला विकास आहे? पाणीच प्यायला मिळत नाही, शहरातले खड्डे सुद्धा बुजवती नाही। कसला विकास? हे सगळं खोटं बोलतायत, लोकांना लुबाडताय, लोकांना फसवताय आणि आज पाणी मिळत नाही। आज आम्ही सुद्धा सगळे मनसे पदाधिकारी या ठिकाणी पाण्याचंच निवेदन द्यायला आलेलो आहे। नाशिक जिल्हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात हे सगळं अपयश आहे भाजपच्या आमदारांचं। त्यांनी काम न केल्यामुळे आज जनता रस्त्यावर उतरते। त्यांचं लक्ष नाही आहे, त्यांचं कुणी ऐकत पण नाही, प्रशासन ऐकत नाही। यात जर महापालिकेच्या निवडणुका झालेल्या असलेले लोकप्रतिनिधी असते, अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, म्हणून त्यांच्यामुळे निवडणुका पण होत नाही आणि इथं नगरसेवक असते ती वेळ नसते। आम्हाला पाणी द्या, रस्ते द्या, लाईट द्या, पाणी द्या, लोकांना अन्न, रोटी, कपडा और मकान द्या। ते पालकमंत्री कोण होणार आहे? काय खायचे कामाला त्यांच्या? अण्णा आयुक्तांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? लगेच पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हणे। आणि खड्डे पण शहरातले खड्डे तुम्ही बघा, अख्ख्या शहरामध्ये खड्डे किती आहेत, ते खड्डे सुद्धा बुजवा आम्ही 2 दिवसात सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.